Good evening, ma'am. Good evening, ma'am. How are you? Good evening. Usted Oi, Vini, já. वाचा. आपण केला का अभ्यास? कालचा केलात का तुम्ही? येस टीचर. हो मॅम. लास्ट आला का थर्ड वाला? टीचर आला हो होता. मॅम. मग आता आपलं काय बाकी आहे अजून? मॅम तुम्ही बोलाल ते की पार्ट 1 चा प्रॅक्टिस सेट म्हणजे धडा पुरा झाला आता आपण पार्ट 2 घेऊ. बरं. मग पार्ट 2 घ्यायचं. शाळेमध्ये सुरू केलं का पार्ट 2? नाही मॅम, नाही केलं मॅम. नो मॅम. पार्ट 1 नो मॅम. मॅम पार्ट 1 मधला 4.2 चालू आहे मॅम. पार्ट 2 चा पार्ट 1 चा 4.2 चा धडा चालू आहे. आपला झाला ना चौथा धडा आता? हो मॅम. हो टीचर एक्झाम मध्ये नाही येणार. कोणता? एक्झाम मध्ये नाहीये? हो. हे टीचर. आहे टीचर, एक्झाम मध्ये आहे. पण मग आता आपण क्वाड्रिलॅटरल आहे का परीक्षेला? क्वाड्रिलॅटरल चौकोन? काय म्हणाल मॅम? चौथा आपला याच्यामधला धडा मॅथ्स 2 मधला. यस मॅम आहे. आहे टीचर. मॅम आपण आहे ना पार्ट 2 घेऊया. हो टीचर. पार्ट 2. बरं, मी विचारते मॅम ना, कारण त्यांनी सिलेबस बनवलेला आहे. त्या सिलेबस प्रमाणे जावं लागेल. ओके मॅम. मी विचारते मॅम ना कोणता टीचर स्टार्ट करायचं. पण आम्ही ना आज सरांना विचारलं होतं ना, तर सरांनी ना फोर्थ नाही सांगितलं होता. कोणता? फोर्थ मॅथ्स 2 चा? टीचर. हा, काही म्हणजे काही शाळांमध्ये तो नाही घेत मॅथ्स 2 चा, म्हणून मला थोडं कन्फ्युजन आहे काय घ्यायचं की नाही घ्यायचं मॅथ्स 2 चा. क्वाड्रिलॅटरल घेऊया की त्याच्या मॅम. पुढचा घेऊया मग? मॅम टीचर चौकोनच घ्या. टीचर काही शाळांना आहे, काही शाळांना नाहीये टीचर. बरं, मी क्वाड्रिलॅटरल सुरू करते, मग आपण बघू, पण लवकर संपूया. ओके ठीक आहे? टीचर. काही ना असेल किंवा आता नसेल या परीक्षेला, पण वार्षिकला असू शकतो. म्हणजे आता जरी या आपल्या युनिट टेस्टला जरी नसला तरी वार्षिकला असू शकतो क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे आपण क्रमाने जाऊ, क्रमाने धडे घेऊया. ठीक आहे? आपला जो आता इथे धडा आहे तो आहे क्वाड्रिलॅटरल आहे, चौकोन धडा आहे, जो आपला चौथा धडा आहे. चौकोनामध्ये चौकोन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतो क्वाड्रिलॅटरल मध्ये? चौकोन म्हणजे काय? स्क्वेअर.
चौकोन कोणाला म्हणायचं Sphere. म्हणजे काय आहे चौकोनाची व्याख्या काय आहे? स्क्वेअर म्हणजे चौकोन. येस मॅम. बघा चौकोन म्हणजे काय माहितीये का? चौकोन म्हणजे कोणतीही आकृती जिला 4 बाजू आणि 4 कोण आहे. 4 बाजू आणि 4 कोण वाल्याला आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो. जसं 3 बाजू 3 कोण असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? 3 त्रिकोण. बाजू 3 कोण असलेल्या त्रिकोण ट्रायंगल. त्रिकोण. ट्रायंगल म्हणतात. तसंच 4 बाजू Triangle आणि ही 4 कोण. बरोबर. 4 साइड्स आणि 4 चौकोन. अँगल्स त्याला चौकोन म्हणतात. मग आता चौकोन म्हणतात. जसे त्रिकोणाचे जसे प्रकार पडतात ना, जसं त्रिकोणाचे बाजूंवरून आणि कोनांवरून वेगवेगळे प्रकार पडतात. त्रिकोणाचे कोणते कोणते प्रकार आहेत माहितीये का तुम्हाला? टीचर माहिती आहे. त्रिकोणाचे प्रकार टीचरनी कोणते आहेत? सांगू वेदिका. टीचर समभुज त्रिकोण. हा टीचर समभुज हम्म. समभुज बरोबर. त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. विषमभुज विषमभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज. ट्रायंगल्स. बघा त्रिकोणाचे प्रकार हे बाजूंवरून बघा त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून आणि कोनांवरून असे पडतात. म्हणजे साइड्स वरून आणि अँगल्स वरून 3 प्रकार पडतात. मग बाजूंवरून कोणते प्रकार आहेत? तर बाजूंवरून त्याचे 3 प्रकार आहेत. एक आहे समभुज, दुसरा आहे समद्विभुज आणि तिसरा आहे विषमभुज. विषमभुज. हे बाजूंवरून पडणारे प्रकार आहेत. हा समभुज म्हणजे बाजूंवरून म्हणजे ज्याच्या 3 बाजू सारख्या तो समभुज त्रिकोण. त्यानंतर दुसरा समद्विभुज. समद्विभुज म्हणजे द्वि म्हणजे 2. आयसोसेल्स ट्रायंगल म्हणजे ज्याच्या 2 बाजू समान आहेत. बाजूंवरून 3 प्रकार आहेत. त्याच्यातला पहिला प्रकार समभुज म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? ज्याच्या किंवा समभुज त्रिकोण म्हणजे काय? ज्याच्या 3 बाजू समान आहेत तो समभुज त्रिकोण. त्यानंतर समद्विभुज म्हणजे आयसोसेल्स म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान आहेत, तिसरी बाजू वेगळी असते, 2 बाजू सारख्या असतात, त्याला द्वी म्हणजे 2, समभुज म्हणजे भुजा, ज्या त्रिकोणाच्या 2 भुजा समान असतात तो समद्विभुज आयसोसेल्स ट्रायंगल. आणि तिसरा असतो विषमभुज. विषमभुज म्हणजे त्याची कोणत्याच 2 बाजू सारख्या नसतात, कोणत्याही 2 म्हणजे 3 वेगळ्या असतात. विषमभुज म्हणजे 3 बाजू वेगवेगळ्या, कोणत्याही 2 बाजू सारख्या नाहीत. म्हणजे याला आपण स्केलेन ट्रायंगल असं म्हणतो इंग्लिशमध्ये. हे बाजूंवरून 3 प्रकार पडतात. आणि कोनांवरून 3 प्रकार कोणते? त्रिकोणाचे कोनांवरून 3 प्रकार कोणते? तर पहिला आहे लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण म्हणजे दुसरा काटकोन. अँगल दुसरा काटकोन त्रिकोण. दुसरा आहे त्रिकोण. तिसरा विषमभुज. बरोबर. काटकोन त्रिकोण म्हणजे राईट तिसरा अँगल ट्रायंगल. सॉरी कोनांवरून आहे. आणि तिसरा आहे विशालकोन. विशालकोन त्रिकोण. आणि तिसरा विशालकोन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. बरोबर. आता हे कोनांवरून आहे. कोनांवरून म्हणजे काय? तर ज्या त्रिकोणाचे 3ही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात. कोन 3ही कोन 90 अंशापेक्षा कमी मापाचे असतात तो लघुकोन. काटकोन त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणात एक कोन 90 अंशाचा असतो. इतर 2 कोन लघुकोन असतात पण एक कोन 90 अंशाचा असतो तो काटकोन त्रिकोण. विशालकोन त्रिकोण मध्ये एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो, विशालकोन असतो. बाकीचे 2 लघुकोनच असतात.
लघुकोन त्रिकोण अॅक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये तीनही अॅक्यूट अँगल असतात, तीनही 90 अंशापेक्षा छोटे असतात. काटकोन त्रिकोणामध्ये एक 90 अंशाचा असतो आणि 2 लघुकोन असतात. विशाल कोन त्रिकोणामध्ये एक विशाल कोन असतो आणि 2 लघुकोन असतात. तीनही विशाल कोन नसतात किंवा तीनही काटकोन नसतात, काटकोन एकच कोन असतो. त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये एकच कोन 90 अंशाचा असतो आणि उरलेले 2 कोन हे लघुकोन असतात, 90 अंशापेक्षा छोटे असतात. विशाल कोन त्रिकोणात पण एकच कोन विशाल कोन असतो, म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा असतो. बाकी हे जे 2 कोन आहेत हे 90 अंशापेक्षा लहान असतात, म्हणजे लघुकोन असतात. कळलं? हे आपले त्रिकोणांचे प्रकार आहेत. आता तसेच चौकोनांचे पण प्रकार पडतात. आपल्याला चौकोन शिकायचंय. चौकोन म्हणजे काय? तर कोणतीही आकृती जिला 4 बाजू आहेत, कशी, म्हणजे अशी मी 4 बाजू असणारी कशी आकृती मी काढली, बघा हा पण चौकोन आहे. कारण याला पण बघा 1, ही 2, ही तिसरी आणि चौथी 4 बाजू आहेत. हा पण चौकोन आहे. चौकोन म्हणजे कोणतीही बंदिस्त आकृती जिला 4 साइड्स आहे, 4 साइड्स आणि 4 अँगल्स ज्याला आहे तो क्वाड्रिलॅटरल आहे, तो चौकोन आहे. कळलं? आता आपण जो स्क्वेअर बोलतोय, तुम्ही बोललात की मी विचारलं तुम्हाला चौकोन म्हणजे काय, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, तर तुम्ही स्क्वेअर बोललात. तर स्क्वेअर म्हणजे चौकोन नसतो. स्क्वेअर हा चौकोनाचा एक प्रकार आहे. बघा, चौकोनाचे पण प्रकार पडतात. चौकोनाचे प्रकार कसे पडतात? चौकोनाचे खूप प्रकार आहेत. तर बेसिक आपल्याला जे या धड्यामध्ये शिकायचे आहेत ते चौकोनाचे प्रकार कोणते शिकायचे आहेत. तर समांतरभुज चौकोन. हा, तर चौकोनाचे प्रकारामध्ये सम्मुख बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असणारे, म्हणजे अपोजिट साइड, बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड, बोथ द पेअर्स म्हणजे जोड्या, दोनही जोड्या कशाच्या? अपोजिट साइडच्या. बोथ द पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. समांतर जर असतात तर त्याच्यावरून त्याचे प्रकार आहेत. आणि दुसरं आहे सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर. दोन्ही जोड्या नाही, एकच सम्मुख बाजूंची एकच जोडी जर समांतर असेल तर त्याच्यावरून प्रकार आहे. म्हणजे अपोजिट साइडची ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. पॅरलल, अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणजे असे चौकोन ज्यांच्या समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत, पॅरलल आहेत. सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या पॅरलल म्हणजे एकमेकींना न छेदणाऱ्या, म्हणजे ज्या समोरासमोरील बाजू आहेत त्या एकमेकींना न छेदणाऱ्या दोन्ही जोड्या, अशा पण 2 आणि अशा पण 2, एकमेकींना कधीच छेदत नाही. त्याच्यावरून जे प्रकार पडतात ते 4 प्रकार आहेत. ते आहेत, पहिला आहे समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम पण असा क्वाड्रिलॅटरल आहे, असा चौकोन आहे ज्याच्यामध्ये सम्मुख बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात. समांतरचा अर्थ कळतो? टीचर ज्या एकमेकांना कधीही न छेदणारे. एकमेकांना कधीही न छेदणार अशा. बघा, ही जी बाजू आहे ही आणि ही बाजू तुम्ही कितीही वाढवत नेली पुढे तरी त्या एकमेकांना कधीच छेदणार नाही. ही पण जोडी समांतर आहे सम्मुख बाजूंची आणि ही पण जोडी आडवी पण, ही आणि ही समोरासमोरील बाजूंच्या दोनही जोड्या समांतर आहेत याच्यात. म्हणून हा जो चौकोन आहे त्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो, पॅरलेलोग्राम. दुसरा अजून कोणता आहे ज्याच्या समोरासमोरील बाजूस दोन्ही जोड्या समांतर असतात? तो आहे समभुज आयत. चौकोन. आयत. आयत हो आहे टीचर, आयत. म्हणजे रेक्टँगल.
तिसरा आहे समभुज चौकोन म्हणजे रोम्बस. आणि चौथा आहे स्क्वेअर म्हणजे चौरस. चौरस हा सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असणारा चौकोनाचा एक प्रकार आहे. चौकोन म्हणजे चौरस नाही. चौकोन म्हणजे कोणताही 4 बाजू असलेली कोणती आकृती चौकोन असते. मुलांना चौकोन आणि चौरस सारखेच वाटतात कारण शब्द चौ असा सुरुवातीचा शब्द आहे. पण चौकोन आणि चौरस याच्यामध्ये फरक आहे. चौकोन म्हणजे कशीही 4 बाजू असलेली आकृती, पण चौरस नाही ना. चौरस असाच असतो. चौरसाकडे उलट किती प्रॉपर्टीज आहेत. त्याचे चारही कोन 90 अंशाचे असतात, त्याच्या चारही बाजू सारख्या असतात. चौकोन मी कोणालाही म्हणू शकते. आता हा पण चौकोन आहे पण हा चौरस नाहीये. चौकोन म्हणजे कोणतीही आकृती जी 4 बाजू 4 कोन असलेली आहे. कळलं का? येस चौकोन टीचर. म्हणजे चौरस असं नसतं. चौकोनाचे अनेक प्रकार आहेत. आता हे सगळे चारही जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सम्मुख बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात. चारीमध्ये समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन, चौरस या चारही टीचर मध्ये आणखीन आपल्याला टीचर आणखीन समलंब चौकोन पण आहे ना. हा तो समलंब चौकोन ह्याच्यात नाहीयेत. समलंब चौकोन ह्याच्यात येणार ज्याच्यामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. तो येतो ट्रॅपेझियम म्हणजे समलंब चौकोन. समलंब चौकोन असा चौकोन आहे ज्याच्यामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. दोन्ही जोड्या समांतर नसतात, एकच असा असतो तो. बघा ही आणि ही जोडी समांतर आहे, ही कधीच नाही छेदणार. पण ही जोडी बघा सम्मुख बाजूंची, ही पुढे जाऊन काय झाली एकमेकींना छेदणार आहे. छेदणार आहे. म्हणजे ट्रेपेझियम असा असतो. समलंब चौकोन याच्यामध्ये नाहीयेत, या 4 मध्ये नाहीयेत. समलंब चौकोन वेगळा आहे. समलंब चौकोनामध्ये सम्मुख बाजूंची अपोजिट साइडची एकच पेअर पॅरलल असते. दुसरी पेअर जी आहे ती छेदणारी असते. कळतं का? बाकी हे जे 4 चौकोन आहेत समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन, चौरस हे या चारही मध्ये सम्मुख बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात, पॅरलल असतात. कळलं? येस टीचर. कळलं? येस टीचर. समलंब ट्रेपेझियम जो आहे तो ट्रेपेझियम इकडे येणार, या प्रकारामध्ये येणार ज्याच्यामध्ये सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते. आणि आणखी एक आहे पतंग, तो तर वेगळाच आहे. त्याच्यामध्ये कोणत्याच दोनही जोड्या समांतर नसतात. त्याच्यात फक्त पतंगामध्ये, काईट मध्ये कसं असतं, काईट मध्ये आपण दोन्ही जोड्यांच्या पॅरलल असण्याबद्दल काही नाही सांगू शकत. असा पण नसतो काईट. त्याच्यामध्ये फक्त ऍडजसेंट साइड्स कॉन्ग्रुएंट असतात. या म्हणजे लगतच्या बाजू एकरूप असतात. ही आणि ही एकरूप आहे, ही आणि ही एकरूप आहे, आणि ही आणि ही एकरूप. बाकी असं समोरासमोरील बाजू अशा पॅरलच असतील असं नाही, त्या पुढे जाऊन छेदू पण शकतात. पॅरलल बद्दल आपण काय सांगू नाही शकत, पण त्याच्या ऍडजसेंट साइड म्हणजे लगतच्या बाजू एकरूप असतात पतंगाच्या. कळलं? येस टीचर. Yes, ma'am. असे आपल्याला एवढे चौकोन, आपल्याला एवढ्या चौकोनांचा अभ्यास करायचा. त्याच्यात पतंगाचा आपल्याला काय अभ्यास नाहीये आणि ट्रॅपेझियमचा पण नाहीये. सगळ्यात जास्त आपल्याला या धड्यामध्ये जो अभ्यास करायचा आहे तो या 4 चौकोनांचा करायचा आहे. समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन आणि चौरस. या 4 चौघांचा आपल्याला सगळ्या प्रॉपर्टीज, गुणधर्म तर आपण आधी पण शिकलेलो आहोत या 4ही चौकोनांचे. आणि आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, हे जे 4ही चौकोनांचे जेवढे पण गुणधर्म आहेत ते आपल्याला सिद्ध करायला आहेत यावेळेस, प्रूफ केलेले आहेत. प्रूफ जेवढे पण
या चारही चौकोनांचे गुणधर्म आहेत. बघा, गुणधर्म आपण गेल्या वेळेस पण शिकलेलो आहेत. आपण कधीपासून शिकतोय? 8वी पासून, फार आधीपासून आपण या सगळ्यांचे गुणधर्म शिकतोय. आपण समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म, आता सगळे चारीच्या चारी हे चौकोन आहेत की नाही? समांतरभुज चौकोन, आयत, समभुज चौकोन, चौरस, हे एकाच प्रकारामध्ये मोडतात. म्हणजे यांच्यामध्ये सम्मुख बाजूंच्या दोनही जोड्या समांतर असतात. पण मग जर यांच्यामध्ये सम्मुख बाजूंच्या जोड्या समांतर आहेत, मग हा एकच गुणधर्म आहे का त्यांच्यामध्ये? मग नावं का वेगवेगळी आहेत जर एकच हा गुणधर्म आहे? तर तसं नाहीये, प्रत्येकाचा वेगवेगळा गुणधर्म आहे. हा तर कॉमन गुणधर्म आहे की त्याच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या समांतर आहेत, पण आणखी पण त्यांच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि म्हणून त्याचे वेगळे असे प्रकार केलेले आहेत. मग त्यांचे गुणधर्म कुठले कुठले आहेत? तर त्यांच्या आधी आकृत्या तुम्ही समजून घ्या. प्रत्येक आकृती वेगळी आहे, प्रत्येक चौकोन वेगळा आहे. समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम, पॅरलेलोग्राम असा असतो, लांबट असतो आणि असा क्रॉस असतो असा. दुसरा आयत आहे. आयत पण लांबट असतो, पण तो असा सरळ असतो, असा स्ट्रेट आहे, कारण त्याचे चारही कोण 90 अंशाचे असतात म्हणून तो असा असतो. असा लांबटच असतो, पण समांतरभुज चौकोन क्रॉस आहे आणि आयत सरळ आहे असा. तिसरा समभुज चौकोन. समभुज चौकोन पण क्रॉसच असतो, पण त्याचे चारही बाजू सारख्या असतात. म्हणजे असा क्रॉसच आहे, समभुज चौकोनासारखाच आहे, पण समभुज चौकोन लांबट आहे ना, हा लांबट नसो, हा त्याच्या चारही साइड्स इक्वल असतात, चारही बाजू सारख्या असतात त्याच्या. हा असा काढतो आपण किंवा असा पण काढण्याची पद्धत आहे समभुज चौकोन. त्यानंतर आपल्याकडे आहे चौथा चौरस. चौरस हा लांबट पण नसतो, असा सरळ असतो. समभुज चौकोनासारखा असा जवळ असतो पण सरळ. बघा, हा समभुज चौकोन दिसतोय, बघा हात दिसतोय, असा समभुज चौकोन. यस टीचर. असा आयत, असा समभुज चौकोन, असा आयत, असा समभुज चौकोन आणि असा चौरस. कळलं? असा चौरस, असा समभुज चौकोन. हा समांतरभुज आहे आणि हा आयत आहे. कळलं? आता हे असे का आकार आहेत? कारण त्यांचे गुणधर्म वेगळे वेगळे. पहिला तो एक गुणधर्म तर सगळ्यांमध्ये कॉमन आहे की त्याच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या समांतर असतात, तो तर सगळ्यांमध्ये आहे. मग आणखी काय एक्स्ट्राचे गुणधर्म आहेत ते आपण आता बघणार आहोत. तर पहिला जो आहे तो आहे समांतरभुज चौकोन. याचे काय काय गुणधर्म आहेत? तर समांतरभुज चौकोन असा असतो. तर समांतरभुज चौकोनाचा पहिला जो गुणधर्म आहे तो आहे समांतरभुज चौकोनाच्या पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साइड्स पॅरलल तर असतातच, समांतर तर असतातच सम्मुख बाजू, पण सम्मुख बाजू एकरूप पण असतात. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे सम्मुख बाजू एकरूप असतात. म्हणजे हा जो चौकोन समांतरभुज चौकोन आहे तर याची AB बाजू आणि DC बाजू एकरूप आहे, म्हणजे सम्मुख बाजू सारख्या मापाच्या असतात. एकरूप असणं म्हणजे काय? AB ची जेवढी लांबी असेल, समजा AB 5 सेंटीमीटर आहे तर DC पण 5 सेंटीमीटर, आणि AD जर 3 सेंटीमीटर आहे तर BC पण 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात. पॅरलल तर त्या आहेतच, समांतर तर त्या आहेतच, पण त्या एकरूप पण असतात. कळलं? यस टीचर. सम्मुख बाजू एकरूप, सम्मुख बाजू एकरूप असतात. या प्रत्येक गुणधर्माचा अर्थ काय तो कळून घ्या. नुसते गुणधर्म असेच की सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख बाजू एकरूप असतात असं नाही. म्हणजे काय? सम्मुख बाजू एकरूप असतात म्हणजे काय? ज्या समोरासमोरच्या बाजू आहेत त्या सारख्या लांबीच्या असतात, असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात.
दुसरा गुणधर्म कोनांसंबंधीचा आहे. त्याचे अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे समोरासमोरील कोन पण एकरूप असतात. समोरासमोरील बाजू तर एकरूप असतातच, समोरासमोरील कोन पण एकरूप असतात. म्हणजे कोन ए आणि कोणता कोन एकरूप असणार? कोन ए आणि कोण सी? कोन सी. ए चा समोरासमोरील कोन सी आहे, सम्मुख कोन सी आहे. मग ए जेवढा मापाचा असेल ना तेवढाच मापाचा सी असेल. म्हणजे हा 70 आणि जेवढा बी असेल ना तेवढाच डी असणार. आता बघा हा, यामध्ये कसं असतं माहितीये का, समांतरभुज चौकोन किंवा समभुज चौकोन याच्यामध्ये ना, किंवा ह्या चारही चौकोनांमध्ये समोरासमोरील कोन एकरूप असतात आणि लगतचे कोन आहेत ना, लगतचे म्हणजे बाजूबाजूचे, जसं ए आणि सी हे अपोजिट अँगल्स आहेत, पण ए आणि डी किंवा ए आणि बी हे ऍडजेसंट अँगल्स आहेत. ऍडजेसंट म्हणजे लगतचे कोन आहे. बघा जोड्या लक्षात ठेवा, ए आणि सी ची जी जोडी आहे ती विरुद्ध कोनांची जोडी आहे, अपोजिट अँगल्सची जोडी आहे ए आणि सी. पण ए आणि डी जर म्हटलं तर ए आणि डी ही कोणती जोडी आहे? ए आणि लगतचे डी कोण? लगतचे कोण? लगतचे कोन आहेत, ते ऍडजेसंट अँगल्स आहेत. हा, आणि हे जे ऍडजेसंट अँगल्स आहेत ना हे सप्लिमेंटरी असतात चारी चौकोनांमध्ये. सम्मुख कोन एकरूप आणि लगतचे कोन सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात. पूरक म्हणजे जे, याचं पण कारण आहे, कारण ह्या रेषा समांतर आहेत. बघा आपण दुसरा धडा शिकलो की नाही, रेषा समांतर असतील तर त्याच्यातले आंतरकोन जे असतात ते पूरक असतात. आतले कोन आठवते का? आंतरकोन, संगत कोन. यस टीचर. हो टीचर. हे आंतरकोन आहेत, इंटेरियर अँगल्स. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात जर लाईन्स पॅरलल आहेत. बघा ही डीसी आणि एबी पॅरलल आहेत की नाही, समांतर आहेत की नाही? या दोन रेषा समांतर आहेत की नाही? ही आणि ही समांतर आहे, आणि ही त्यांची समजा छेदिका, एडी छेदिका घेतलीत तर तर डी कोन आणि ए कोन हे इंटेरियर अँगल बनतात. बघा असे अँगल बनतात, ते दोन रेषांच्या आतले अँगल, हा आणि हा. म्हणजे मग ते सप्लिमेंटरी आहे, कारण तुमच्या रेषा समांतर आहेत, अपोजिट साइड्स पॅरलल आहेत की नाही. मग पॅरलल असल्यानंतर ही ट्रान्सव्हर्सल जर घेतली, छेदिका जर घेतली, तर ए आणि डी हे सप्लिमेंटरी अँगल, इंटेरियर आहेत म्हणून सप्लिमेंटरी असतात. म्हणून काय असं माहितीये का, जर हा 70 असेल ना, एका कोणाचं माप दिलं ना समांतरभुज चौकोनात की चारही कोणांची माप आपल्याला मिळतात. कसं? जर ए 70 असेल तर सी काय असेल? 70. आणि डी बी काय असेल? 40. सप्लिमेंटरी ना ते. 25. कॉम्प्लिमेंटरी नसतात रे, सप्लिमेंटरी. टीचर आपकी आवाज नहीं आ रही. मैम टीचर शायद आपका माइक म्यूट है. मैम आपकी आवाज नहीं आ रही है. चिप्ती मैम आपकी माइक म्यूट है. हेलो मैम, माइक म्यूट है आपकी.
बच्चों रुक जाओ थोड़ा, मैम के एंड से कुछ इशू होगा नेटवर्क का, मैम उधर से बोलेंगी, ठीक है? ओके मैम। ओके मैम। मैम टीचर मैम रिजॉइन करा। आला आला आवाज आला का? यस टीचर आला यस मैम आला। यस मैम येतोय 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 मॅम. टीचर आला. येतोय. येतोय मॅम आवाज आता. येतोय मॅम. यस टीचर. तर इथे आपण ऍडजसेंट अँगल हे सप्लिमेंटरी असतात मुलांना, कॉम्प्लिमेंटरी नसतात, पूरक असतात ना. कोटी कोण नसतात. कोटी कोण म्हणजे 90 बेरीज, पूरक म्हणजे 180 अंश बेरीज असते त्यांची. म्हणजे ए आणि डी जे पूरक, ए आणि डी जर पूरक आहेत तर याचा अर्थ हा 70 जर असेल तर डी किती असायला पाहिजे? 110. बघा, 110. जे ऍडजसेंट अँगल्स असतात ना ते सप्लिमेंटरी असतात मुलांना, पूरक असतात. पूरक कोण? पूरक कोण याचा अर्थ काय की त्यांची बेरीज 180 अंश असते. यस 180 अंश असते. 110. 110. आणि जर डी 110 असेल किंवा ए आणि बी पण ऍडजसेंटच आहेत हा, ए आणि बी पण ऍडजसेंट. डी जर 110 असेल तर बी पण काय असणार? आता डी चा 110 का? कारण डी आणि बी हे कसे आहेत? 110. डी आणि बी. कारण काय? कारण काय? कारण डी आणि बी नाही नाही, डी आणि बी कसे इंटेरियर अँगल? अपोजिट अँगल, विरुद्ध कोण. विरुद्ध कोण. हेच कळलं पाहिजे मला. हेच कळत नाही की आपण नक्की ऍडजसेंट अँगलची पेअर घेतोय, अपोजिट अँगलची घेतोय, कोणती घेतोय. आता ए आणि डी म्हटलं तर ए आणि डी इंटेरियर अँगल्स आहेत, ते सप्लिमेंटरी असणार, किंवा ते ऍडजसेंट अँगल बोललात तरी चालेल. आपण असं लक्षात ठेवायचं की पॅरलेलोग्राम मध्ये ऍडजसेंट अँगल, समांतरभुज चौकोनामध्ये लगतचे कोण पूरक असतात आणि सम्मुख कोण एकरूप असतात. समोरासमोरचे एकरूप आणि बाजूबाजूचे आहेत ना लगतचे ते पूरक असतात. बघा, ए आणि डी पण पूरक आहेत, ए आणि बी पण पूरक आहेत, कारण ए आणि बी पण लगतचे कोण आहेत. बी आणि सी पण पूरक असणार, कारण जर ए 70 आहे तर सी 70, म्हणजे बी आणि सी पण लगतचे कोण आहेत, ऍडजसेंट आहेत. पण ए आणि सी कसे आहेत? ए आणि सी ची जोडी अपोजिट अँगल. अपोजिट अँगल. अपोजिट अँगल्स. कळलं? मग अपोजिट कुठले? हा, विरुद्ध कोण आहेत, अपोजिट अँगल्स आहेत. मग विरुद्ध कोणांच्या जोड्या कोणत्या, लगतच्या कोणांच्या जोड्या कोणत्या, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि समांतरभुज चौकोनामध्ये पॅरलेलोग्राम मध्ये अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात आणि ऍडजसेंट अँगल्स सप्लिमेंटरी असतात. म्हणजे सम्मुख कोण एकरूप असतात आणि लगतचे कोण पूरक असतात. लक्षात ठेवा. पूरक असतात. यस टीचर. आणि पहिली, हे सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या, हे सगळे गुणधर्म लक्षात ठेवायचे. आणि अपोजिट साइड्स तर कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. ठीक आहे. आता आणखी एक ह्याचा गुणधर्म आहे जो त्याच्या कर्णासंबंधीचा आहे. कर्ण म्हणजे डायगोनल्स. आता
कोणत्याही चौकोनामध्ये डायगोनल्स पण खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तसं चौकोनामध्ये 10 भाग, एकूण महत्वाचे भाग हे 10 आहेत. मॅम त्या खंडरावचा मॅम त्या माईक खंडेराव खंडेरावचा होता. टीचर खंडेराव नाम से कोई तो है। खंडेराव म्यूट मैम करा क्लास प्लीज. कंटिन्यू करो। बर. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट आणि डायगोनल पण इम्पॉर्टंट पार्ट आहे. बघा, कोणत्याही चौकोनाचे 10 भाग असतात, 4 बाजू, 4 कोन आणि 2 कर्ण, 2 डायगोनल. डायगोनल म्हणजे काय असतं, तर विरुद्ध आपण हे जे शिरोबिंदू आहेत, अपोजिट वर्टेक्स आहेत, हे जोडले, समोरासमोरचे शिरोबिंदू जोडले की जी बनते तो कर्ण असतो. जसं इथे AC एक कर्ण बनेल आणि दुसरा कर्ण बनेल डीबी DB. आता ह्या कर्णासंबंधीचा काय गुणधर्म आहे? डायगोनल्स. हा, AC एक डायगोनल आहे, डायगोनल AC आणि डायगोनल BD किंवा DB टाइलिया. ठीक आहे. तर कर्णासंबंधीचा पॅरलेलोग्राम मध्ये म्हणजे समांतर भुज चौकोनामध्ये कर्णासंबंधीचा काय बरं गुणधर्म आहे? नीट समजून घ्यायचं. गुणधर्म समजले पाहिजे तर धडा कळेल, नाही तर धडा कळणार नाही. त्यामुळे गुणधर्म जेवढे व्यवस्थित लक्षात ठेवता येतील तेवढे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि व्यवस्थित समजून घ्या. मॅम तुमचा आवाजच येत नाहीये. येतोय टीचर. नाही टीचर येतोय. येतोय ना. तर कर्ण काय होतात माहिती आहे का? समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजे कर्ण परस्परांना दुभागतात. कर्ण परस्परांना दुभागतात. हा दुसरा गुणधर्म काय होता? सम्मुख कोन एकरूप असतात. आता दुभागतात, कर्ण हे दुभागणे म्हणजे काय? तर कर्ण दुभागणे, दोन भाग करणे, 2 समान भाग करणे. 2 भाग करणे म्हणजे 2 सारखे भाग करणे. म्हणजे काय करतात? एकमेकांचे जिथे छेदतात तिथे दोघं पण एकमेकांचे सारखे भाग करतात. म्हणजे काय? जर हा पूर्ण AC इथे समजा O या बिंदूत छेदलाय, तर AC समजा 10 आहे आणि DB समजा 8 आहे, तर बरोबर O च्या इथे O बरोबर त्या दोघांचा मध्यबिंदू बनतो. म्हणजे AC जर 10 असेल तर AO आणि CO बरोबर 5-5 होणार आणि हा जर 8 असेल तर DO आणि BO किती होणार? 4-4. 4-4. याला दुभागणे म्हणतात. म्हणजे दोन्ही कर्ण एकमेकांचे सारखे भाग करतात. जिथे छेदतात O मध्ये तिथे, म्हणजे O मध्यबिंदू बनतो दोन्ही कर्णांचा. कळला का गुणधर्म? कर्ण परस्परांना Yes. दुभागणे म्हणजे काय कळलं? डायगोनल Yes. बायसेक्टर. हे गुणधर्म हो व्यवस्थित टीचर. लक्षात ठेवायचे. हो कर्ण टीचर. परस्परांना दुभागणे हा जो गुणधर्म आहे हा सगळ्या या 4ही चौकोनांमध्ये येतो. सगळ्यांचे कर्ण परस्परांना दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे, आयताचे, समभुज चौकोनाचे आणि चौरसाचे पण. हा पण एक कॉमन गुणधर्म आहे चौघांमधला. चौघांमध्ये हा एक गुणधर्म कॉमन आहे. कर्ण परस्परांना दुभागतात.
आणि याचा अर्थ काय कळला? कर्ण परस्परांना दुभागणे म्हणजे काय कळलं? Diagonal bisect each other. हा, ते ते सारखे भाग शब्दशः अर्थ, हा शब्दशः अर्थापेक्षा काय होतं नक्की? दुभागणे म्हणजे नक्की काय होतं ते कळलं का? येस बरोबर टीचर. दोन सारखे भाग होतात, हो, म्हणजे मॅम. जिथे ते छेदतात तिथे ते इक्वल पार्ट बनतात, दोघांचे पण सारखे भाग बनतात. आता हे झालं पॅरेलेलोग्राम, समांतरभुज चौकोन. आता दुसरा आहे आयत. आयताचे गुणधर्म बघू आपण. हे सगळे गुणधर्म पाठ करायचे. पाठ करण्यापेक्षा ना समजून घेतले तर ते पाठ पण करायची गरज नाही. समजले ना ते पाठ पण करायचे. आणि मुळात आकृती पण लक्षात ठेवा. आकृतीवरून पण आपल्याला डायग्राम आहे ना, प्रत्येक चौकोनाची जी आकृती आहे ना त्याच्यावरून पण आपल्याला कळतं की काय याचे गुणधर्म असू शकतात. आता आयताची आकृती कशी आहे अशी सांगितली, लांबट असतो आणि सरळ असतो, असा असतो आयत. आता आयत आपण फार आधीपासून ओळखतोय, आयताला आणि चौरसाला. या दोन चौकोनांना आपण फार लहानपणापासून ओळखतोय, आपल्या ओळखीच आहेत ते फार आधीपासून, आहेत की नाही? आयत आणि Yes, चौरस हे teacher. फार Yes, आधीपासूनचे ma'am. ओळख. स्क्वेअर रेक्टँगल. तर आयत असा का आहे, सरळ का आहे? आयताचे पण सम्मुख बाजू समांतर असतात, हे आपण बघितलं की समोरासमोरील बाजू तर समांतर आहेत. मग याच्यात वेगळं काय आहे? हा सरळ का आहे? तर याच्यामध्ये वेगळेपणा काय आहे माहितीये का? याचे चारही कोन 90 काटकोन अंशाचे. असतात. हा, 90 अंशाचे असतात. चारही अँगल हे राईट अँगल असतात, 90 डिग्रीचे असतात चारही अँगल. म्हणून तो असा सरळ आहे बघा, असं असतं ना 90 डिग्रीचा अँगल माहिती ना, असा असतो. येस मग हा टीचर. पण 90 डिग्रीचा, हा पण 90 डिग्रीचा, हा पण 90 डिग्रीचा, हा पण 90 डिग्रीचा, असा सरळ. चारही कोन 90 अंशाचे. म्हणजे थोडक्यात याचे चारही कोन सारखे असतात. आयताचे चारही कोन एकरूप असतात. कळलं? मग याचे गुणधर्म कोणते? तर बाजू कशा असतात? बाजू कशा आहेत सांगा याच्या? सम्मुख बाजू एकरूप आहेत की सर्व बाजू एकरूप आहेत? याच्या कशा दिसतायत? बाजूंबद्दल काय गुणधर्म सांगाल? समोरासमोरील बाजू एकरूप आहेत. समोरासमोरील बाजू, कारण आकृतीवरूनच आपल्याला दिसतं की सर्व बाजू नाही एकरूप आहेत त्याच्या. सम्मुख बाजू एकरूप आहेत, म्हणजे अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, जशा पॅरलेलोग्राम मध्ये पण होत्या. समांतरभुज चौकोनात अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अँगल बद्दल तर आपल्याला माहित आहे. अँगल तर रेक्टँगलच्या डेफिनेशन मध्येच येतात. रेक्टँगल कोणाला बोलायचं? रेक्टँगल हा असा समांतरभुज चौकोन असतो ज्याचे चारही कोन 90 अंशाचे असतात. म्हणजे असा चौकोन त्याच्या म्हणजे आपण यांना समांतरभुज चौकोनच म्हणूया, कारण त्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आहेत आणि त्याचे चारही कोन एकरूप आहेत म्हणून, आणि 90 अंशाचे आहेत म्हणून तो आयत आहे. त्यामुळे याचे चारही कोन, ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. सगळे कोनांच्या संबंधी काय लिहाल गुणधर्म? कोनांमध्ये तर सगळेच कोन काय आहेत? सर्व कोन एकरूप आहेत. आणि ते किती डिग्रीचे आहेत? सर्व 90. कोन 90. एकरूप असतात. हा, बाजू समोरासमोरील, सम्मुख बाजू एकरूप असतात आणि कोन सर्व एकरूप असतात, आणि ते पण 90 अंशाचे असतात. आता बाजूचा झाला गुणधर्म, कोनाचा झाला. बाजूचा झाला, कोनाचा झाला. आता राहिलं काय? कर्ण. 3 भाग आहेत ना, कर्ण. बरोबर, बाजू, कोन आणि कर्ण. तर बाजू कसे आहेत? बाजू समोरासमोरील एकरूप आहेत. कोन कसे आहेत? सर्व कोन एकरूप आहेत 90 अंशाचे. आता कर्ण कसे आहेत? कर्णाचा एक गुणधर्म जो मगाशी मी सांगितला तो सगळ्यात आहे असं पण मी तुम्हाला सांगितलेलं. मग तो एक कर्णाचा गुणधर्म याच्यात पण आहे की कर्ण परस्परांना दुभागतात. डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. म्हणजे कर्ण
परस्परांना दुभागतात. म्हणजे इथे पण तेच होणार की जिथे ते छेदतील तिथे त्याचे सारखे भाग होतात. इथे दोन कर्ण equal कोणते आहेत parts या होतील. आकृतीमध्ये? हा, कर्ण कोणते आहेत? SQ आणि PR. बर, PR आणि SQ. आता इथे गंमत काय माहिती आहे याच्यामध्ये रेक्टँगल मध्ये? कर्णासंबंधीचा एकच हा गुणधर्म नाहीये, आणखी एक कर्णासंबंधीचा गुणधर्म आयतामध्ये आहे. तर तो कोणता आहे? 2 गुणधर्म आहेत कर्णासंबंधीचे. हा तर आहे सगळ्यामध्ये डायगोनल बायसेक्ट इच अदर, म्हणजे कर्ण परस्परांना भागतात, दुभागतात. लिहिलाच नाही, दुभागतात. आणखी एक कोणता माहित आहे? डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे कर्ण एकरूप पण असतात. कर्ण इथे एकरूप असतात. म्हणजे मगाशी कसं होतं समांतरभुज चौकोनामध्ये दोन्ही कर्णांची लांबी वेगवेगळी होती ना. तिथे कर्ण एकरूप नाहीत, पण इथे कर्ण पण एकरूप आहेत. म्हणजे जेवढा PR आहे ना, हा कर्ण जेवढा आहे ना पूर्ण, तेवढाच एकरूप असणे. म्हणजे काय? एकरूप असणे म्हणजे त्यांची लांबी सारखी असणे. व दोन्ही कर्ण एकरूप आहेत म्हणजे काय? PR ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी कोणाची आहे? PR ची जेवढी लांबी आहे तेवढीच लांबी कोणाची आहे? SQ ची. SQ ची. म्हणजे PR जर 8 सेंटीमीटरचा असेल ना, हा PR पूर्ण 8 सेंटीमीटरचा आहे ना, तर SQ 8 सेंटीमीटरचा आहे. आता गंमत काय होईल जर दोन्ही पण 8-8 आहेत, कारण कर्ण एकरूप आहेत. बोलल्यावर दोन्ही 8-8, म्हणजे एक 8 असेल तर दुसरा पण 8 असणार. तर मग हे चारही भाग PM, RM, SM, QM हे सगळे 4 PM, येणार. RM 4 येणार. बरोबर. कळलं का? मगाशी कसं होतं? मगाशी समांतरभुज चौकोनामध्ये कर्णाचा एकच गुणधर्म होता की कर्ण परस्परांना फक्त दुभागतात. कर्णाची लांबी सारखी नसते, कर्ण एकरूप नसतात तिथे. पण इथे कर्ण पण एकरूप आहेत. त्यामुळे गंमत काय होते? कर्णाचे जे काही 4 भाग होतात ना, ते सगळे एकरूप असतात. 4 आणि कर्ण पण एकरूप. म्हणजे PR आणि SQ पूर्ण पण बघितलात तर तो पण एकरूप आहे. कळलं? Yes, teacher. फरक कळला? समान बघा, प्रत्येक चौकोनामध्ये फरक आहे गुणधर्मांमध्ये. मगाशी आपण समांतरभुज चौकोन बघितला, आता आयत बघितला, त्यांच्या दोघांच्या गुणधर्मामध्ये खूप फरक आहे. समांतरभुज चौकोनामध्ये सम्मुख बाजू एकरूप असतात, याच्यात पण सम्मुख बाजूंचा दोघांमधला गुणधर्म सारखा आहे. पण त्याचे कोन जे आहेत ते सम्मुख कोन एकरूप असतात. याचे सगळे कोन एकरूप असतात 90 अंशाचे. कर्ण त्याचे पण दुभागतात, याचे पण कर्ण एकमेकांना दुभागतात. पण याच्यामध्ये कर्णाचा आणखी एक गुणधर्म आहे की कर्ण एकरूप असतात. लक्षात ठेवायचं, आयतामध्ये कर्णासंबंधीचे 2 गुणधर्म आहेत. एक तो कॉमन वाला गुणधर्म जे बायसेक्टचा आहे, दुभागण्याचा आहे, आणि दुसरा आहे कॉन्ग्रुएन्सीचा म्हणजे एकरूपतेचा, की कर्ण एकरूप पण असतं. कळलं? हो टीचर. Yes, teacher. त्यामुळे हे व्यवस्थित दोन्हीचे गुणधर्म आणि आपल्याला बाकीचे गुणधर्म शिकायचे आहेत आणि मग नंतर आपल्याला गणित सुरू करायचे. त्यामुळे हे पाठांतर म्हणजे व्यवस्थित समजून घ्यायचे, लिहून घ्यायचे. आकृत्या कशा आहेत त्या पण लिहायच्या. चौकोनाचे प्रकार सांगितले मी. ठीक आहे, आपली वेळ संपला. आपण पुढच्या वेळेला आणखी डिटेल बाकीचे चौकोनांचे गुणधर्म शिकू. ठीक आहे, बाय मॅम. Okay, teacher. बाय मॅम. Bye, teacher. Thank you. गुड नाईट मॅम. Bye, teacher. Thank you. Night. बाय टीचर. गुड Bye. नाईट. Thank you, ma'am. Good night. Good night, ma'am. Next Bye. class. Thank you, teacher. Good night. थँक यू. बाय. आपण दाखव. Good night.